दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. शांतीनगर बिराड आंदोलनाला अखेर मोठे यश. सिडको MIDCने शांतीनगर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर अनेक कुटुंब उघड्यावर आली होती. त्या अनुषंगाने शांतीनगर परिसरातील शेकडो झोपडपट्टीधारक नागरिकांचे बिराड आंदोलन सुरू होते. या बिराड आंदोलनकर्त्यांचे समन्वयक प्रशांत खरात यांनी नागरिकांना एकत्र आणून सातत्याने शासन आणि प्रशासनाशी पाठपुरावा केला. त्यांच्या या पुढाकारातून झालेल्या बैठका आणि समन्वयामुळे अखेर मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी रात्री 9 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या तीनही प्रमुख मागण्या शासनाने मान्य केल्याची घोषणा केली. मला असं वाटतं की इतक्या वर्षामध्ये जेवढ्या लोकप्रतिनिधींनी बैठका केल्या नसतील तेवढ्या वर्षांनी 1 महिन्यामध्ये बैठका केल्या. 1 महिन्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आंदोलनाचं मला कळलं त्यावेळी आपले विद्यमान आमदार सुहास कांदेनी ज्यावेळी हा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला त्यावेळी माझी पहिली बैठक झाली. त्यावेळी देखील आंदोलनकर्ते उपस्थित आपले विलास अण्णा देखील होते आणि अजय बोरस देखील त्या ठिकाणी. दुसऱ्या वेळी जेव्हा बैठक झाली ती प्रशासनाची बैठक झाली. तिसरी बैठक झाली ती प्रशासनची त्यांचे सर्व सहकारी आणि प्रशासनाची बैठक झाली. चौथी बैठक झाली ती माझ्या समवेत दीपकजी असतील, प्रसादजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्याबरोबर बैठक झाली. 5वी बैठक झाली ती या लोकांची स्थानिक पातळीवर झाली. आणि 6वी बैठक झाली काल माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा बैठक झाली. आणि ती बैठक झाल्यानंतर तुमच्यासाठी निर्णय करून मी आज नाशिकमध्ये आलो. परंतु काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपलं आंदोलन थांबवत असताना तुमच्या देखील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्याच्यामुळे तुम्ही 3 मागण्या माझ्याकडे केलेल्या होत्या. पहिली मागणी होती MIDC ला जागा ताब्यात घेत असताना तुमच्या गृहनिर्माण संस्था स्थापन ती जमीन त्या दृष्टीने देखील आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही ते कुठेही नाकारलेलं नाही हे देखील मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. दुसरी मागणी अशी होती 2017 मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला स्लम डिक्लेअर करायचा एक ठराव झाला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या अंमलबजावणीच्या संदर्भातले निर्णय दुसरी आपली मागणी होती की 2017 मध्ये जो महानगरपालिकेचा ठराव झाला त्या ठरावाप्रमाणे तुमच्या झोपड्या 2018 पूर्वीच्या आहेत असा जो ठराव करावा लागतो आणि झोपडपट्टी डिक्लेअर करावी लागते ती अजून झालेली नाही. पण विशेषतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते निर्देश नाशिक महानगरपालिकेला दिलेले आहेत. काही दिवसातच तुमचा जो ठराव महानगरपालिकेमध्ये झालेला आहे तो आता स्लम मध्ये कन्वर्ट करण्याची जबाबदारी विलास अण्णा तुमची, अजय बोरस्ते आणि आपल्या सगळ्या प्रशासनाची. आता इथे येत असताना मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी देखील बोललेलो आहे. आयुक्तांनी देखील मला सांगितलंय की हा ठराव आम्ही पारित करून ही 2011च्या पूर्वीची झोपडपट्टी आहे अशा पद्धतीनं जाहीर करू. ती जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SRA प्रकल्प कशा पद्धतीनं उभा करून देता येईल यासाठी पुढच्या 15 दिवसामध्ये देखील बैठकीचं आयोजन केलं जाईल हे देखील कालच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे. यावेळी आमदार सरोज अहिरे, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेवक दीपक दातीर, किरण राजवाडे, भागवत आरोटे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, प्रशांत खरात, दीपक डोके यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.